तर आज मी बनवते सॉफ्ट असा चोको लावा ब्रेड जो लहान मुलांना खूपच आवडतो। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आता इथे आपल्याला घ्यायचे कोमट पाणी, थोडीशी साखर टाकून घेऊया त्यात आणि छान अशी मिक्स करून घ्यायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट। ईस्ट घातल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला 1 मिनिटाकरता असं व्यवस्थित छान ईस्ट मिक्स करून घ्यायचं आणि हे ईस्ट आता आपल्याला 10 ते 15 मिनिटाकरता छान फुलायला गरम जागेवरती ठेवून द्यायचे। तर हे बघा 10 ते 15 मिनिटानंतर ईस्ट केवढं छान फुललेलं आहे। आता इथे मी घेतलेला आहे मैदा, ह्यामध्ये घातले थोडंसं मीठ घातल्याच्या नंतर एकदम मिक्स करून घेऊया। ईस्टचं मिक्सचर ह्यामध्ये घालूया आणि छान असा मस्त याचं गोळा मळून घेऊया, म्हणजे छान अशी आपली कणिक मळून घ्यायची। ही कणिक जास्त चिकट नसते, एकदम आपण जशी चपातीला मळतो तशीच ही सेम कणिक असते। आता हे आपल्याला टेबलवरती टाकून घ्यायचं आहे कणिकचा गोळा आणि तो छान असा मस्त स्मूथ होईपर्यंत मळून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं 1 चमचा एवढं मऊ बटर। हे बटर मी पहिलेच फ्रीजमधून काढून ठेवलं, त्याच्याकरता हे एवढं मऊ झालेलं आहे। आता हे बटरसुद्धा आपल्याला ह्या गोळ्यामध्ये छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं आणि छान याचा परत स्मूथ आणि मस्त असा याचा गोळा करून घ्यायचा आहे। आणि हे बघा आपल्याला हे 10 ते 15 मिनिटाकरता असंच कंटिन्यू स्ट्रेच करायचं आहे, जेणेकरून आहे ना आपला ब्रेड जो आहे ना तो खूपच सुंदर सॉफ्ट असा बनतो। तर ही प्रोसेस जी आहे ती स्किप अजिबात करू नका। आता हा सॉफ्ट डो एकदम क्लीन झाल्याच्या नंतर आपल्याला एका बाउलमध्ये थोडंसं वरतून तेल घालून आहे ना 1 तासाकरता छान झाकून गरम जागेवरती फुलायला ठेवायचे। तर हे बघा 1 तासानंतर आपला डो केवढा ट्रिपल साईजमध्ये झालेला आहे, म्हणजे डबल पण नाही, ट्रिपल साईजमध्ये। आता हा गोळा आपल्याला परत एकदा असा छान थोडासा मळून घ्यायचा आहे आणि टेबल टॉपवरती थोडंसं पीठ टाकून आता ह्याची आपल्याला आहे ना रेक्टँगल अशी छान चपाती लाटून घ्यायची। जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही। तुम्ही या जागी तेलसुद्धा वापरू शकता जर तुमचा गोळा जर जास्त चिकटत असेल तर। तर हे बघा इथे मी ना हलक्या हलक्या हाताने अशी मस्त रेक्टँगल आकाराची चपाती लाटते, म्हणजे जेवढं होईल ना तुमच्याने तेवढा प्रयत्न करा। एकदम परफेक्ट नाही आली तरीसुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तर हे बघा इथे आपलं रेक्टँगल शीटमध्ये चपाती लाटून तयार झालेली आहे। एकदम बारीक पण नाही आहे आणि एकदम जाड पण नाही आहे। आता माझ्याकडे आहे इथे पिझ्झा कटरच्या हेल्पने मी इथे हे बघा त्रिकोणी आकाराचे असे कट मारून घेते। तुम्ही बघू शकता इथे असं ही शीट जी आहे ती अशी कापून घेते। तुम्ही ह्या जागी करंजी कटर घेतलं तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर। आता हा आहे चोको लावा ब्रेड, तर त्याकरता आता इथे मी ना थोडंसं असं कापून घेते आणि त्यानंतर इथे चॉकलेटचा एक छोटासा असा तुकडा ठेवते। आता हे मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे हे आता आपल्याला ही जी शीट आहे ती आता अशी फोल्ड करून घ्यायची, अशी दाबत फोल्ड करायची, जेणेकरून आहे ना आपण जेव्हा हा ब्रेड बेक करू तेव्हा ही शीट आहे ना ती अशी ओपन होणार नाही आणि व्यवस्थित असा आपला ब्रेड छान बेक होईल। तर हे बघा अशा प्रकारे आता आपण सर्व शीट इथे बनवून घेऊया। आणि आता इथे आपले सर्व डिझाईन तयार झाल्याच्या नंतर हे आपल्याला अर्ध्या तासाकरता परत फुलायला ठेवायचे। तर हे बघा आता इथे अर्धा तास झालेला आहे आणि आपले ब्रेड्स केवढे छान फुललेले आहेत। आता मी इथे अंड्यातला पिवळा भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालून ह्यावरती थोडंसं ब्रश करून घेते, जेणेकरून आपल्या ब्रेडला खूप सुंदर असा कलर येईल। तुम्ही ह्या जागी इथे दूधसुद्धा वापरू शकता। आता हे आपल्याला बेक करायचं आहे 180 डिग्रीवरती 12 ते 13 मिनिटाकरता। तर चला आता बेकला आपण टाकूया। तर हे बघा 12 ते 13 मिनिटानंतर आपले ब्रेड केवढे सुंदर असे छान फुललेले आहेत आणि कलर केवढा सुंदर आला आहे। तर सर्वात पहिले आता इथे आपण हे जे ब्रेड आहे ते बटर पेपरवरून काढून घेऊ आणि कूलिंग रॅकवरती ठेवून द्यायचे, जेणेकरून आहे ना आपले ब्रेड जे आहेत ना ते खालून सुद्धा थंड होतील, अजून ते गरम आहेत। आणि हे ब्रेड अजून सॉफ्ट होण्याकरता मी ह्यावरती अप्लाय करते, म्हणजेच ब्रश करते थोडंसं तेल। तुम्ही ह्या जागी बटरसुद्धा वापरू शकता आणि परत आपल्याला एक 10 मिनिटाकरता असंच कपड्याने झाकून ठेवायचे, जेणेकरून हे ब्रेड आपले अजून सॉफ्ट होतील। तर हे बघा केवढे सुंदर आपले इथे ब्रेड जे आहेत, म्हणजे चोको लावा ब्रेड ते इथे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर आता आपण इथे एक ब्रेड जो आहे तो तुम्हाला मी इथे कापून दाखवते। हे बघा शेपसुद्धा एवढा सुंदर आहे आणि अजिबात फुललेला नाही आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।